सकाळचे 7 वाजले होते. पुण्यातील एका मध्यमवर्गीय सोसायटीतल्या फ्लॅटमध्ये स्वयंपाकघरातून चहाचा मंद सुगंध दरवळत होता. आदित्य डायनिंग टेबलवर बसून वर्तमानपत्र वाचत होता, तर त्याची बायको स्वरा स्वयंपाकघरात गुणगुणत नाश्ता तयार करत होती. आदित्य, चहा घे, नाहीतर पुन्हा थंड होईल, स्वराने त्याला आवाज दिला. आदित्यने वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, तुझ्या हातचा चहा थंड झाला तरी त्याची चव कमी होत नाही. हे ऐकून स्वरा गालातल्या गालात हसली. दोघांचे लग्न होऊन अवघे 3 महिने झाले होते. प्रेमविवाह नव्हता, पण पाहता पाहता त्यांचं नातं मैत्री, विश्वास आणि प्रेमाने फुललं होतं. आदित्य एका नामांकित IT कंपनीत वरिष्ठ अभियंता होता. तो शांत, समजूतदार आणि कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा मुलगा होता. तर स्वरा MBA झालेली, हुशार आणि आत्मविश्वासू मुलगी होती. लग्नाआधी ती एका खाजगी कंपनीत काम करत होती. लग्नानंतर काही महिने घराला वेळ द्यावा म्हणून तिने स्वतःहून नोकरी सोडली होती. आदित्यचे आई-वडील गावी राहत होते. महिन्यातून एकदा ते पुण्यात मुलाकडे यायचे. 2-3 दिवस राहायचे आणि पुन्हा गावाकडे निघून जायचे. सुरुवातीला स्वरालाही त्यांचा खूप लळा लागला होता. सासूबाईंना ती स्वतःहून स्वयंपाकात मदत करायची. सासऱ्यांना वेळेवर औषधं द्यायची. घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याशी हसून बोलायची. सासूबाई अनेकदा शेजाऱ्यांना अभिमानाने म्हणायच्या, आम्हाला सून नाही, मुलगी मिळाली आहे. हे ऐकून स्वराच्याही डोळ्यात आनंद चमकायचा. आदित्यला वाटायचं, देवाने माझ्या आयुष्यात यापेक्षा चांगली जोडीदार देणं शक्यच नव्हतं. पहिली 2 वर्ष अक्षरशः स्वप्नासारखी गेली. शनिवारी, रविवारी दोघे चित्रपट पाहायला जायचे. कधी अचानक लांब ड्राईव्हला जायचे, तर कधी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसायचे. दोघांनी मिळून छोटंसं घर सजवलं. भिंतीवर त्यांच्या सहलींचे फोटो, हॉलमध्ये छोटंसं पुस्तकांचं कपाट आणि बाल्कनीमध्ये स्वराने लावलेली रंगीबिरंगी फुलझाडं. घरात पाऊल टाकलं की जिवंतपणा जाणवायचा. एकमेकांशिवाय दोघांचं पानही हलत नव्हतं. पण प्रत्येक नात्याची खरी परीक्षा सुखात नाही, तर बदलत्या परिस्थितीत होत असते आणि ती वेळही आली. लग्नानंतर 2 वर्षांनी स्वराला एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरीची संधी मिळाली. पगार खूप चांगला होता. आदित्यने आनंदाने तिचं अभिनंदन केलं. स्वरा, तुझी मेहनत फळाला आली. तुला ही संधी नक्की स्वीकारायला हवी. स्वरा ही खूप आनंदी होती, पण त्या नोकरीसोबत जबाबदाऱ्याही वाढल्या. सकाळी लवकर ऑफिस, रात्री उशिरा घरी परतणं, सतत मीटिंग्ज, टार्गेट्स. हळूहळू तिची चिडचिड होऊ लागली. घरी आल्यावर बोलण्याऐवजी मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये व्यस्त असायची. आदित्यला सुरुवातीला वाटलं कामाचा ताण असेल. तो तिची शक्य तितकी मदत करू लागला. भांडी धुणं, कपडे वाळत घालणं, बाजारातून सामान आणणं. तो कोणतंच काम कमीपणाचं समजत नव्हता, पण तरीही स्वराच्या स्वभावातला बदल वाढतच गेला. एक दिवस रात्री जेवताना स्वरा अचानक म्हणाली, आदित्य, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तो म्हणाला, बोल ना. ती म्हणाली, मला असं वाटतं की आता तुझ्या आईबाबांचं इथं येणं थोडंसं कमी व्हायला हवं. तू त्यांना आपल्याकडे कायमचे राहायला तर आणणार नाहीस ना? तिचे बोलणे ऐकून आदित्य तिच्याकडे पाहतच राहिला. तो म्हणाला, का? कारण मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचे आहे. मला कोणाचं बंधन नको. आदित्य शांतपणे म्हणाला, स्वरा, ते आपल्यावर ओझं नाहीत. त्यांनी मला आयुष्यभर सांभाळलं आहे. म्हणून तू सांभाळ, पण माझ्यावरती जबाबदारी टाकू नको. त्या रात्री पहिल्यांदाच दोघांमध्ये कटू वाद झाला. आदित्यने विषय तिथेच थांबवला. त्याला वाटलं राग शांत झाला की सगळं पूर्वीसारखं होईल, पण हा त्यांच्या आयुष्यातला वादांचा केवळ आरंभ होता. पहिल्या वादानंतर आदित्यला वाटलं होतं की काही दिवसांनी स्वराचा राग शांत होईल, पण तसं झालं नाही. उलट दिवसेंदिवस तिचा स्वभाव अधिक चिडचिडा आणि हट्टी होत गेला. आता घरात रोजच एखाद्या ना एखाद्या कारणावरून वाद व्हायचे. कधी आदित्य ऑफिसमधून उशिरा आला म्हणून, कधी त्याने आईशी 10 मिनिटं जास्त फोनवर बोलले म्हणून, तर कधी सुट्टीच्या दिवशी गावाला जाण्याचा विषय निघाला म्हणून. आदित्य, लग्न झाले आपलं. आता तुझं पहिलं कर्तव्य माझ्याप्रती आहे. प्रत्येक गोष्टीत आईबाबांचा विचार करणं बंद कर, स्वरा रागाने म्हणाली. आदित्यने शांतपणे उत्तर दिलं, मी तुझ्यावरही तितकंच प्रेम करतो आणि आईबाबांवरही. दोघांपैकी एकाची निवड करायला सांगू नकोस. पण स्वराला ते मान्य नव्हतं.
हळूहळू तिने आदित्यवर वेगवेगळ्या अटी लादायला सुरुवात केली. गावाला जाणं बंद कर, आईवडिलांना आर्थिक मदत करू नको, त्यांना वारंवार घरी बोलावू नको. तिच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच गेल्या. आदित्यने अनेकदा तिला समजवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, स्वरा, संसार हा जिंकण्याचा खेळ नाही. दोघांनी थोडी माघार घेतली तरच नातं टिकतं. पण प्रत्येक वेळी स्वराचं एकच उत्तर असायचं, नेहमी मीच का समजून घ्यायचं? एकदा तरी तू माझ्या म्हणण्यानुसार जग. दरम्यान स्वराच्या ऑफिसमध्ये तिची पदोन्नती झाली. पगार वाढला, जबाबदाऱ्या वाढल्या आणि त्यासोबतच तिचा आत्मविश्वासही. पण त्या आत्मविश्वासाचं हळूहळू अहंकारात रूपांतर होत गेलं. तिला वाटू लागलं की आर्थिकदृष्ट्या तीही सक्षम आहे, त्यामुळे कोणाशीही तडजोड करण्याची गरज नाही. एक दिवस तिने स्पष्ट शब्दात सांगितलं, आपण वेगळ्या शहरात जाऊन राहूया. तुझे आई वडील, नातेवाईक, गाव या सगळ्यांपासून दूर. आदित्यने नकार दिला. नोकरीसाठी दुसऱ्या शहरात जावं लागलं तर जाईन, पण फक्त आईवडिलांपासून दूर राहण्यासाठी मी त्यांना एकटं सोडणार नाही. हे ऐकताच स्वराचा संताप अनावर झाला. म्हणजे तुझ्यासाठी मी महत्त्वाची नाही? तसं नाही स्वरा, पण आईवडिलांना सोडणं मला शक्य नाही. त्या रात्री दोघांमध्ये इतकं मोठं भांडण झालं की शेजाऱ्यांनीही आवाज ऐकू गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वराने कपाट उघडलं, स्वतःचे कपडे बॅगेत भरले आणि ती माहेरी निघून गेली. दारातून बाहेर पडताना ती फक्त एवढंच म्हणाली, जोपर्यंत माझ्या सर्व अटी मान्य करत नाहीस तोपर्यंत मी या घरात परत येणार नाही. आदित्यला खात्री होती की 2-4 दिवसांनी तिचा राग शांत होईल आणि ती परत येईल. पण त्याला कल्पनाही नव्हती की त्या दिवसापासून सुरू होणारा दुरावा थेट न्यायालयाच्या दारापर्यंत पोहोचणार होता. माहेरी गेल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस आदित्यने स्वराला अनेकदा फोन केला, मेसेज केले. चल शांतपणे बोलूया, आपण दोघं मिळून मार्ग काढूया, अशी विनंतीही केली. पण प्रत्येक वेळी स्वराचं उत्तर एकच असायचं, आधी माझ्या अटी मान्य कर, मगच मी परत येईन. आदित्यने तिच्या आईवडिलांशीही बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनीही स्वराला समजावलं, बाळा, संसारात थोडी तडजोड करावीच लागते. पण स्वरा आपल्या निर्णयावर ठाम होती. महिने गेले, 6 महिने, 1 वर्ष आणि मग 2 वर्ष. या काळात आदित्यने वैवाहिक नातं टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. नातेवाईकांच्या बैठका झाल्या, समुपदेशकांकडे जाण्याचाही प्रस्ताव ठेवला गेला. पण प्रत्येक वेळी स्वराची तीच अट असायची, तुझे आईवडील तुझ्या आयुष्यात असतील तर मी नाही. शेवटी आदित्यने न्यायालयात वैवाहिक सहजीवन पुनर्स्थापनेसाठी अर्ज दाखल केला. पहिल्या सुनावणीला न्यायाधीशांनी दोघांकडे शांतपणे पाहिलं. तुम्ही दोघंही सुशिक्षित आहात. कोर्टात येण्यापेक्षा चर्चेने प्रश्न सुटला तर अधिक चांगलं. दोघांनाही समुपदेशनासाठी पाठवण्यात आलं. समुपदेशकांनी अनेक तास दोघांशी स्वतंत्र आणि एकत्र चर्चा केली. आदित्यचं म्हणणं स्पष्ट होतं, मला पत्नीसोबत राहायचं आहे, पण त्यासाठी आईवडिलांचा त्याग करायला सांगू नको. ते माझ्यावर अवलंबून नाहीत, पण त्यांची जबाबदारी माझी आहे. स्वराचं उत्तर मात्र बदललं नाही. मला आदित्यच्या आईबाबांसोबत राहायचे नाही. त्याला माझी अट मान्य असेल तरच मी त्याच्यासोबत राहीन. समुपदेशन निष्फळ ठरलं, त्यामुळे आदित्यने शेवटी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. कोर्टात सुनावणी सुरू झाली. स्वराच्या वकिलांनी सांगितलं, माझ्या आशिलेला घटस्फोट नको आहे. न्यायाधीशांनी स्वराकडे पाहून विचारलं, मग तुम्ही पतीसोबत राहण्यास तयार आहात का? स्वराने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिलं, नाही. मग तुम्ही काय अपेक्षा करता? ते माझ्या अट मान्य करतील, नाहीतर मी स्वतंत्र राहीन. संपूर्ण न्यायालयात काही क्षण शांतता पसरली. न्यायाधीशांनी पुन्हा विचारलं, म्हणजे तुम्ही ना पतीसोबत राहणार, ना त्यांना वैवाहिक आयुष्य जगू देणार आणि ना घटस्फोट देणार? स्वरा ठामपणे म्हणाली, हो. हे उत्तर ऐकून न्यायाधीशांनी पुढील तारीख दिली आणि दोघांनाही पुन्हा एकदा विचार करण्याची संधी दिली. पुढील 3 महिन्यातही परिस्थिती बदलली नाही. स्वरा आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. शेवटच्या सुनावणीच्या दिवशी न्यायालय भरलेलं होतं. न्यायाधीश निर्णय देताना शांत पण ठाम आवाजात म्हणाले, लग्न हा केवळ कायदेशीर करार नाही, तर परस्पर विश्वास, सहजीवन आणि जबाबदारी यांचा पाया आहे. कोणत्याही व्यक्तीला आपल्या जोडीदारावर अन्यायकारक आणि अवास्तव अटी लादण्याचा अधिकार नाही. ते पुढे म्हणाले, पत्नीला पतीपासून वेगळं राहण्याचा अधिकार असू शकतो, पण कोणतंही रास्त कारण नसताना दीर्घकाळ सहजीवन नाकारायचं, त्याचवेळी घटस्फोटालाही विरोध करायचा, ही भूमिका दुसऱ्या जोडीदारासाठी मानसिक छळ ठरू शकते.
न्यायालयाने नोंदवलं की आदित्यने वारंवार संसार टिकवण्याचा प्रयत्न केला, समुपदेशन स्वीकारलं, पत्नीला परत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वराने कोणताही तडजोडीचा मार्ग स्वीकारला नाही. न्यायाधीशांनी निर्णय देताना म्हणाले, कोणालाही आयुष्यभर अशा अनिश्चित अवस्थेत ठेवणं न्याय ठरू शकत नाही. यानंतर न्यायालयाने उपलब्ध पुरावे, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि दीर्घकाळ चाललेल्या विभक्त वास्तव्यास विचारात घेऊन वैवाहिक नातं संपुष्टात आणण्याचा आदेश दिला. निर्णय ऐकताच आदित्यच्या डोळ्यात पाणी आले. ते आनंदाचे नव्हते, तर ते एका तुटलेल्या नात्याच्या वेदनेचे अश्रू होते. स्वरा काही क्षण शांत उभी राहिली. तिला कदाचित पहिल्यांदाच जाणवलं होतं की हट्ट आणि स्वाभिमान यांच्यात खूप मोठा फरक असतो. काही महिन्यानंतर आदित्यने आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात केली. तो आईवडिलांसोबत अधिक वेळ घालवू लागला. त्याने स्वतःला कामात झोकून दिलं. दुसरीकडे स्वरा नोकरीत यशस्वी होती, पण घरी परतल्यावर तिची वाट पाहणारं कोणी नव्हतं. तिला सतत आदित्यची आठवण येत होती. त्याच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण तिला आठवत होता. एका रात्री तिने जुन्या मोबाईलमधले आदित्यचे फोटो पाहिले. त्याला पाहून तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. तिला समजलं होतं की प्रत्येक लढाई जिंकणं म्हणजे आयुष्य जिंकणं नसतं. काही नाती जपण्यासाठी थोडं झुकावं लागतं आणि वेळ निघून गेल्यावर माफ कर हे 2 शब्दही अनेकदा उशिरा पोहोचतात. न्यायालयाच्या निर्णयानंतर 2 वर्ष उलटली. आदित्यने भूतकाळात अडकून न राहण्याचा निर्णय घेतला. आईवडिलांच्या आग्रहाने आणि मित्रांच्या समजावण्यामुळे त्याने पुन्हा एकदा आयुष्याला संधी द्यायचं ठरवलं. काही महिन्यातच त्याचं लग्न सायली नावाच्या समंजस, सुस्वभावी आणि कुटुंबाला जपणाऱ्या मुलीशी झालं. सायलीने लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून आदित्यच्या आईवडिलांना स्वतःच्या आईवडिलांप्रमाणे मान दिला. घरात पुन्हा एकदा हसू, आनंद आणि आपुलकी परतली. काही काळानंतर त्यांच्या घरी एका गोंडस मुलीचे आगमन झाले. त्या छोट्याशा परीच्या किलबिलाटाने घर पुन्हा जिवंत झाले. एके दिवशी एका मॉलमध्ये स्वराची नजर अचानक आदित्यवर पडली. आदित्य एका हातात आपल्या छोट्या मुलीला घेऊन उभा होता, तर दुसऱ्या बाजूला सायली हसत मुखाने त्याच्याशी बोलत होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि एकमेकांविषयीचा आदर स्पष्ट दिसत होता. स्वरा काही क्षण स्तब्ध उभी राहिली. ज्या व्यक्तीला तिने स्वतःच्या हट्टापायी गमावलं होतं, तो आज दुसऱ्याच्या सहवासात आनंदाने आयुष्य जगत होता. तिच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील प्रत्येक प्रसंग तरळू लागला. आदित्यचे समजावणारे शब्द, त्याचे वारंवार केलेले फोन, संसार वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि स्वतःचा अहंकार. तिच्या डोळ्यात नकळत अश्रू दाटून आले. ती मनातच पुटपुटली, त्या दिवशी मी थोडीशी माघार घेतली असती तर आज या जागी मी असते. पण आता वेळ निघून गेली होती. आदित्यने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. दोघांची नजरानजर झाली, पण तो शांतपणे आपल्या पत्नी आणि मुलीसोबत पुढे निघून गेला. स्वरा मात्र तिथेच उभी राहिली. त्या दिवशी तिला उमगलं, अहंकारामुळे जिंकलेला वाद क्षणिक असतो, पण गमावलेली माणसं आयुष्यभर परत मिळत नाहीत. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.